शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 19 ऑगस्ट 2024 सोमवार आजपासून राज्यात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, मागील काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। मात्र आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालेला पाहायला मिळेल, तर काही परिसरात मात्र हलका ते मध्यम पाऊस असेल। जाणून घेऊयात सविस्तर अपडेट सर्वच भागांची, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये येत्या काही तासांमध्ये आज दुपारनंतर मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आता पुन्हा एकदा वाढणार आहे। पुढील 4 दिवस राज्यात मोठ्या पावसाचे असतील। तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरात देखील दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरणात मोठा बदल होऊन पुन्हा एकदा या भागात पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, मराठवाड्यात पहिलेस्ता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आजपासून पुढील 48 तास मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। विशेष करून रात्री दरम्यान या भागात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।